नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासमोर घेऊन आलेलो एक प्रेरणादायी व्हिडिओ। तर मित्रांनो, यश संपादित करीत असताना आपण बऱ्याच वेळा मेहनत करतो। मेहनत करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला अपयश येते। जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा आपण खचून जातो आणि जेव्हा आपण खचून जातो त्याच वेळी आपल्याला भीती वाटू लागते की आपण यशस्वी होतो का नाही। परंतु आपण यशस्वी होऊ शकतो। आपल्या समोर फक्त आणि फक्त एकच लक्ष्य हवं असतं आणि त्या लक्ष्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते। आपल्याला जग काय म्हणेल किंवा काय बोलेल याची पर्वा कधीच करायची नसते किंवा कोणी आपल्याला अपमानित करू शकते, कारण का आपण यश संपादित करीत असताना बऱ्याच लोकांना माहीत होतं की हा कोणत्या तरी मार्गाला चाललेला आहे, याला यश मिळू शकत नाही। असे काही खिल्ली उडवणारे किंवा आपल्याला विरोध करणारे काही लोक असतात, तेव्हा त्या लोकांना आपल्याला घाबरायचं नाही। त्या लोकांना आपल्याला न घाबरता न डगमगता आपल्याला यशाला सामोरं जायचं आहे। म्हणून आपल्याला मेहनत करायची आहे। कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही अडचणीला आपल्याला बळी पडायचा नाही। आपण जर त्या अडचणीला बळी पडलो तर आपण स्वतःच आपल्याच हाताने अपयशाकडे गेल्यासारखं होऊन जाईल। म्हणून मित्रांनो, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे। ती गोष्ट खरोखरच आपल्याला यशाकडे घेऊन जाते आणि आपल्यामध्ये येणारे जे काही छोटे मोठे अडथळे आहेत, ज्या अडथळ्याला घाबरून आपण कारणे दाखवतो, परिस्थिती माझी चांगली नाही किंवा त्याचबरोबर माझ्याजवळ परिस्थिती नव्हती, असे वेगवेगळे प्रकारचे बहाणे आपण करतो, कारणं दाखवतो। त्या कारणापासून आपल्याला दूर होता येते आणि यशाकडे आपल्याला धावता येते। तर अशीच एक गोष्ट तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे की एक राजा होता। त्या राजाकडे 2 कैदी होते। ते कैदी असे काहीतरी गुन्हे केले होते। मग त्या राजाने त्या 2 कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावली। फाशीची शिक्षा ही तय झाली। फाशीच्या शिक्षेची तारीखही नेमली। मग त्यावेळी ते 2 कैदी आपसामध्ये विचार करू लागले, आता काय करायचं। मग फाशीची शिक्षा म्हटल्यानंतर एक तर चक्कर येऊन खाली गांगरून पडला आणि थोड्या वेळानंतर उठला आणि उठल्याच्या नंतर तो दुसरा जो कैदी होता, जो विचार करत बसलेला होता। मग आपल्याच विचारामध्ये असताना मग त्यावेळी त्या गांगरलेल्या त्या चक्कर येऊन पडलेला कैदी तो उठला। उठल्याच्या नंतर त्याला विचारलं की बाबा रे, तू ऐकला नाहीस का, आपल्या दोघांना आता फाशी होणार आहे, आपण आता हे जग सोडून जाणार आहोत, मला तर फार भीती वाटते, तुला काहीच कसं वाटत नाही। त्यावेळी तो म्हणाला, अरे तू शांत बस, मी माझ्या विचारामध्ये आहे, मला काहीतरी विचार करू दे। मग हा कैदी त्याच्याकडे प्रश्नांकित मुद्रेने बघू लागला, आश्चर्यचकित झाला। याला प्रश्न पडला की हा कोणत्या प्रश्नामध्ये मग्न आहे, कोणत्या विचारामध्ये मग्न असेल। त्यावेळी त्यानं सांगितलं की काही नाही, आता काही खरं नाही, माझ्याकडे एक जादूची करामत आहे, ती जादूची करामत आता मला करावीच लागेल। मग तो लगेच कैदी विचारू लागला, कोणती करामत तुझ्याकडे आहे। तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडे एक करामत आहे, जी राजाकडचा घोडा आहे, त्या राजाकडच्या घोड्याला मी उडवायला लावू शकतो। त्याचवेळी राजा आणि प्रधान तिथं आपसामध्ये काहीतरी बोलत होते। प्रधानाचं लक्ष त्या 2 बोलणाऱ्या कैद्याकडे गेलं। मग प्रधान राजाला जवळ घेऊन त्या भिंतीला कान लावून ऐकू लागले। तर त्यावेळी म्हणाला, माझ्याकडे विद्या आहे, जी जादूची करामत करू शकते। राजाकडे असणारा घोडा मी हवेमध्ये उडवू शकतो। हे ऐकल्याच्या नंतर कैदी म्हणाला, असं कसं होते, काय बोलत आहे? नाही, अरे मला माहीत आहे, माझ्याकडची ती करामत मी आतापर्यंत कोणाला दाखवली नाही, परंतु मरण्याच्या पूर्वी मला असं वाटू लागले की मी ती करामत राजाच्या घोड्यावर करावी। मग त्याचवेळी राजा खुश झाला। राजाने प्रधानाला सांगितलं, आता दोन्ही कैदीला बाहेर आणा। मग दोन्ही कैदी बाहेर आल्याच्या नंतर त्या कैद्याला विचारलं, खरोखर तुझ्याकडे जादू आहे का। तेव्हा तो म्हणाला, हो आहे माझ्याकडे जादू। मग तू करू शकतोस? हो करू शकतो। बरं ठीक आहे, मग तू माझ्या घोड्याला उडू शकतोस? सहज 100% उडू शकतो। मग त्यासाठी तुला काय करायचं आहे? मग त्यासाठी मला मरण्याच्या पूर्वी मला 1 वर्ष द्याल। 1 वर्ष? हां, जादू आहे माझ्याकडे, ती जादू मला त्या हवेमध्ये तुमचा घोडा उडवायचं म्हणजे 1 वर्ष मला पाहिजेच। असं म्हटल्याच्या नंतर राजा म्हणाला, ठीक आहे, दिलं तुला 1 वर्ष, तुला दिलं 1 वर्ष, तुला कोणी फासाला लटकवणार नाही, परंतु तू मला जादूचा घोडा, माझ्या घोड्यावर ती जादू तू केली पाहिजे आणि माझा घोडा हवेमध्ये उडला पाहिजे। तेव्हा असं म्हटल्याच्या नंतर हो ठीक आहे असं सांगितलं आणि राजा आणि प्रधान निघून गेले। राजाला रात्रभर झोप लागेना। राजा विचार करू लागला, बरं झालं आपण एवढ्या प्रांतामध्ये हिंडतो, एवढ्या राज्यामध्ये हिंडतो, या राज्यामध्ये आपली जास्त ओळख नव्हती, आपला जास्त परिचय नव्हता, परंतु आता आपला परिचय सगळ्या जगाला होईल, कारण की आपल्याकडे जादूचा घोडा आहे आणि आपल्याकडला घोडा उडू शकतो म्हटल्यानंतर सगळे राजे महाराजे आपल्याकडे नवलाईनं बघू लागतील, सगळ्या जगामध्ये आपली प्रसिद्धी होऊन जाईल। याच हेतूने तो मस्तपैकी स्वप्नामध्ये रंगला होता। त्यावेळी एका कैद्याने त्या कैद्याला विचारलं की, का रे बाबा,
खरोखरच तुझ्याकडे जादू आहे? तेव्हा म्हणाला, हो माझ्याकडे जादू आहे. मग एक वर्षामध्ये काय होऊ शकते? अरे काही होऊ शकते. काय होऊ शकते म्हणजे काय होऊ शकते? हे बघ, 1 वर्ष याच्यासाठी की समजा एका वर्षामध्ये राजाही मरू शकतो. कैद्यानं त्याच्याकडे बघितलं, हो असं होऊ शकते. समजा राजा नाही मेला तर मग घोडाही मरू शकतो. कैदी त्याच्याकडे बघलेला, हो हेही बरोबर आहे. समजा घोडा नाही मेला, एका वर्षामध्ये मला नैसर्गिक मृत्यू येऊ शकतो. हो तेही होऊ शकते. नाहीच म्हटलं तर मग शेवटी घोडा हवेत उडू शकतो. असं म्हटल्याच्या नंतर त्यालाही ही गोष्ट पटली. कारण का, सगळ्या गोष्टीमध्ये संभाव्यता महत्त्वाची आहे. शक्यता ही नाकारताच येत नाही. निसर्गाचा नियम आहे, जे होणार असते ते कधी टळत नाही. टाळायचं असेल तर आपल्याकडे बौद्धिक क्षमता असली पाहिजे. म्हणून मित्रांनो, अशा पद्धतीनं त्याने 1 वर्ष आपल्या मृत्यूला झुंजत त्याने तोंड दिलं. अशा पद्धतीने अशाच प्रकारची झुंज आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशाचं शिखर गाठण्यासाठी द्यायची आहे. म्हणून आपल्याला बहाणे कोणते करायचे नाहीत. समजा जर एकामध्ये अपयश मिळालं, काही हरकत नाही, आणखी झुंज खेळायची, आणखी लढायचं. जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचंच नाही. एवढा विचार जर आपल्या डोक्यामध्ये असेल, हा विचार जर आपण अंगीकारला तर खरोखरच आपल्याला यशापासून दूर राहता येणार नाही. तेव्हा यश आपलंच होऊन जाईल.